विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी नंतर सलग 2 वर्ष तुम्ही अभ्यास केलाय आणि आता अंतिम चरण आहे. लास्ट शेवटचे काही दिवस उरलेत आणि या संधीचं सोनं करायची वेळ आलेली आहे. म्हणजे या क्षणामध्ये पॅनिक बिलकुल व्हायचं नाहीये. आपल्याला परफेक्ट अभ्यास करायचा आहे. पण थांबा ना, काही मनातलं तुमच्याशी बोलायचंय अगोदर. अरे रिलॅक्स, काही काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित चाललंय तुमचं. बिलकुल पॅनिक होऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे हे काही कॉमेंट मला सांगायचे होते तुम्हाला बघा. मी बरेच दिवस YouTubeवर व्हिडिओ अपलोड केला नव्हता. किरणचं कॉमेंट आहे फायनली जवळ-जवळ 8 मुलांनी लाइक केलंय. फायनली व्हिडिओ आला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, फायनली सरांना YouTubeचा पासवर्ड आठवला. ओके, ओमकार चौधरी. ओके आणि 24 मुलांनी लाइक केलंय बरं का. म्हणजे थोडक्यात माझ्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता. ओके आणि मी नाही देऊ शकलो. मी त्याच्याबद्दल तुमची माफी मागितली. परत माफी मागतोय. मोस्ट अवेटेड व्हिडिओ सायली. प्रत्येक व्हिडिओ बघते. एकही व्हिडिओ असा माझा नसेल ज्याखाली कॉमेंट नसेल हिचं बरं का. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग या अंतिम चरणामध्ये मी आहे तुमच्या बरोबर. आपली परफेक्ट स्ट्रॅटेजी असणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचाच आहे लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पोर्टंट बरं का. खूपच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड केला का? होय. तारक मेहता का उलटा चष्मा. ओके 14. आफ्टर अ लाँग पिरियड महेश सर इस बॅक. होय. पण थांबा ना. मला फार बरं काय वाटतंय माहितीये का? जेव्हा मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं ना, मला माफ करा, बऱ्याच दिवस मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. तेव्हा विलास के ह्याचा रिप्लाय होता, की "सर माफी मागायची गरज नाही. आम्हाला माहीत आहे, की चुकवणार नाहीये तुम्ही. नाही चुकवणार तुमचा व्हिडिओ. पण ठीक आहे, आता सगळ्यात इम्पोर्टंट. तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तर देणं गरजेचं आहे या अंतिम चरणामध्ये. काय बघा, अर्जुन अर्जुन क्रॅक्स जे-डबल-ई. अर्जुन क्रॅक्स जे-डबल-ई. ओके. अर्जुनला जेई क्रॅक करायचीच आहे. ओके. पण त्यानं कॉमेंट काय केलं नीट लक्ष द्या. "सर प्लीज रिप्लाय द्या ना, मी आज अभ्यासाला सुरुवात करतोय." अरे बापरे! जाऊ दे, करतोय तरी ना. ठरवलंय ना. ठरवलंय ना अभ्यासाला सुरुवात करायची मग बेस्ट थिंग आहे. मी सी भरपूर अभ्यास करणार आहे. करायचा पण आहे. करायचंय, नक्की करायचंय. ऑलमोस्ट स्टार्ट पासून करतोय. पण मी हा कॉमेंट का घेतलं? आता नीट ऐकायचं. मी पूर्ण मेहनत करायला रेडी आहे. पण पण आला की संपलं. का तुमच्या मनात पण हा शब्द येतोय? पण आणूच नका. मला अभ्यास करायचा आहे. आता त्याच्या मनात काय येतंय बघा पण. एक डाउट येतो सारखा, की एवढा लेट स्टार्ट करून 95% पडतील की नाही? मी म्हणतोय 95 चं टार्गेट कशाला ठेवायचंय? 100% यायचं टार्गेट ठेवायचंय. मला ड्रीम कॉलेज सी पाहिजे. आता माझ्याकडे एक स्टुडंट होता बरं का, अथर्व पाटील. मी तुम्हाला सांगतो अथर्व पाटील, ओके पाटील आडनावाचा त्या बॅचमध्ये अजून एक स्टुडंट होता. आम्हाला ना फक्त 28 दिवस मिळाले होते. ओके. तो अतिग्रेला होता. निवासी होता तिथं लक्षात घ्या. 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि शेवटच्या 28 दिवस आम्हाला साठी मिळाले होते. ऑब्व्हियसली जेईचा रिझल्ट नव्हताच लागला. पण मी तुम्हाला सांगतो शेवटच्या 28 दिवसात मनासारखा अभ्यास करून एक पाटील त्याला सिव्हिल मिळालं आणि दुसरा पाटील त्याला व्ही-जे-टी-आय ओके सिव्हिल इंजिनिअरिंग. माझ्या मुलाच्या बॅच मधली मुलं आहेत ते ओके एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट. पण थांबा ना, शेवटचा 1 महिना जीव तोडून अभ्यास केला आणि म्हणावं तसं यश मिळालं. मी तुम्हाला सांगतो, पण त्या दोघांच्याही मनात अगोदर तणाव होता. दोघांच्याही मनात अगोदर तणाव होता. होईल की नाही, जमेल का नाही. पण सांगू का तुम्हाला, हे दोन्ही पाटील म्हणूया आपण, आडनाव पाटील कोइन्सिडन्स आहे बरं का लक्षात घ्या. त्यातला जो पाटील इचलकरंजीवर मला भेटायला आला होता, तेव्हा ठीक आहे आम्ही क्लासरूम मध्येच बोललो आणि त्यानं मला विचारलं, "सर एवढ्या गाद्या कुणाच्या आहेत एवढ्या?" मी त्याला म्हटलं, "अरे मुलं अभ्यास इथं करतात, पुन्हा इथंच झोपतात, पहाटे उठून पुन्हा अभ्यास करतात." क्लासचा पहिला दिवस होता त्याचा, म्हणजे 18 दिवस उरले होते, 1 महिनाच होता, क्रॅश कोर्स म्हणूया आपण आणि त्यानं मला विचारलं, "सर मी येऊ का?" अरे म्हणलं, "ये ना." "अरे मी तयारच आहे." मी तुम्हाला सांगू का, "ये ना," असं मी त्याला म्हणल्यानंतर तो आला, केला अभ्यास आणि माझ्यासारखं कॉलेज मिळालं. बरं हे करताना त्यांचं डेडिकेशन होतं. आता या सीरीज बद्दल बोलतो मी. वाय-वाय सीरीज. मी तुम्हाला सांगतो 60 व्हिडिओ अपलोड केले. 60 व्हिडिओ अपलोड केल्यावर सीईटीला त्यातले 50 प्रश्न नाही देणार. तर तुम्ही कॉमेंट बघू शकता, की वाय-वाय सीरीज मधले क्वेश्चन आले होते. 10, 12, 15, 16 पण येऊ शकतात. 8, 9, 10, 4, 5 सुद्धा येऊ शकतात. पण एक बी आला नाही असं होणार नाहीये. येऊ शकतात लक्षात घ्या. पण मला ऑर्गॅनिकची खूप भीती वाटत होती. पण तुमच्यामुळे मला आता ते ईझी वाटतंय. हेच माझं काम आहे. हे लक्षात घ्या. आता बऱ्याच लोकांना सांगतो, की आता मी काय गोल्ड मेडलिस्ट नाहीये, मी एक्स्ट्राऑर्डिनरी नाहीये, मी तुमच्यासारखा आहे. तुमच्या मनातली भीती सगळी मी ओळखतो. तुमच्या मनातील सगळी भीती मी ओळखतो. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. सगळं मी तुम्हाला ओळखतो.
मला माहिती आहे तुम्ही कुठं घाबरताय ते. बाळांनो क्लिअरली लक्ष द्या. तुमच्या मनातली भीती दाखवण्यासाठी मी सिंपल मेथडनं शिकवतो. आता काही लोकांना माझं हे शिकवणं आवडत नाही. मला माहिती आहे. ओके. काही लोकं नाराज असतात माझ्यावर. ओके. असतात. ओके. पण मी तुम्हाला सांगतो, जे अडचणीत आहेत, तणाव आहेत, असे हजारो मुलांना माझा थोडासा आधार वाटतोय. माझं कामच ते आहे. जाऊ दे म्हणूया आपण. आता महत्वाचं म्हणजे काय? मला तुमच्या टीचिंगचा अप्रोच खूप क्लिअर आणि पॉझिटिव्ह आहे. जणू काय आता थोडंसं लिहिलंय, ओसाड वाळवंटामध्ये सुद्धा पाणी शोधल्याप्रमाणे. ओके. धन्यवाद. हे कॉमेंट कोणाचं आहे? ऐश्वर्या. ओके. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला कुठल्या पोझिशनला, कुठल्या सिच्युएशनला काय करायचंय हे शिकवतोय. आता मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. आपल्याला ना आधाराची गरज असते लक्षात घ्या. कोणीतरी सपोर्ट दिला पाहिजे. बरोबर आहे. आता माझं ऐका. सगळ्यात महत्वाचं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये काय झालंय, की फिजिक्स आपल्याला हार्ड गेलाय. ओके. जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगतो 5 पासून अगदी 15 पर्यंतच मुलांचा अटेम्प्ट आहे. होय. आता 15 पेक्षा जास्त जास्त अटेम्प्ट आहे. 20, 25, 35 ती एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. होय. त्यांनाही तिथं स्कोर वाढवायचाच आहे लक्षात घ्या, वाढवायचा आहे. पण सध्या प्रॉब्लेम इथं होतोय. फिजिक्स हार्ड वाटतंय. ओके. बरं त्याच्यानंतर केमिस्ट्री तुम्हाला मस्त वाटायला लागलंय. बरोबर आहे. आणि मॅथ्स आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय करायचंय सांगतो, की मॅथ्समध्ये अगदी मी तुम्हाला सांगतो, की कोर्सेस आपण पण लॉन्च केलेले आहेत. ओके. नवीन कोर्स एक लॉन्च केलेला आहे. पण अफोर्डेबल प्रत्येकाला नसेल तर YouTube आहे ना. YouTubeवर मी एकटा नाहीये. मॅथ्ससाठी गदिनेश सर आहेत, गणित अंक सर आहेत. त्यानंतर इक्वेशन एक्स हे बेस्ट चॅनल आहे. बराचसा फ्री कंटेंट पण आहे. काहीही करून तुम्ही अभ्यास करा. माझी इच्छा काय? आता माझा सगळ्यात मोठा व्हिडिओ, मोठा नाही म्हणायचं, जास्त व्ह्यूज असणारा व्हिडिओ कुठला आहे? की मॅट्रिक्सचा शॉर्टकट अपलोड केलाय मी. इंटिग्रेशन शॉर्टकट अपलोड केलेत मी लक्षात घ्या. जुने व्हिडिओ काय असते ना ते बेस्ट आहेत लक्षात घ्या. बघा. ओके. तुम्ही बघा रोज एक टॉपिक घ्या. एलपीपी सोपा आहे, मॅट्रिक्स सोपा आहे. मी तुम्हाला सांगू का लॉजिक 2-2 प्रश्न येतात लॉजिकचे तेही सोपं आहे. अरे मग मॅथ्समध्ये तुमचा काही बऱ्याच मुलांचा अटेम्प्ट 10 ते 15 झालाय. होय. लेंथी क्वेश्चन होते, अवघड क्वेश्चन होते म्हणत सोप्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालंय. तर ही जी मुलं आहेत ना 15 मॅथ्समध्ये 15 म्हणजे 30, केमिस्ट्रीमध्ये मी 30 पकडतोय आणि फिजिक्समध्ये समजा 10. तर या मुलांचा स्कोर 70 होतोय. बाळांनो 70 प्लस तुमचा स्कोर असेल तर तुमचा पर्सेंटाइल क्लोज टू 90 येणार आहे. होय. माझ्यावर विश्वास ठेवा. 85 टू 90 येईल. माहिती आहे आपल्याला कमी आहे. पण सांगतो ना तुम्हाला आता ह्याच्यात बदल करायचा आहे म्हणजे काय, की फिजिक्सला तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे खरोखर डेली एक टॉपिक करा. रोटेशनल डायनामिक करा 3 मार्काची तयार होईल. फ्लुइड करा अजून 3 मार्क. ईएमआयएससी करा 6 मार्क. असं तुम्हाला थेंबे थेंबे तळे साचे या ह्याच्याप्रमाणे 10 दिवसात 10 टॉपिक करा. तुमचं 30 मार्क फिक्स होतील. करायचे आहेत आपल्याला फिक्स. ओके 30 मार्क. एरर अनालिसिस रे सगळ्यात सोपं आहे. वेक्टर सगळ्यात सोपं आहे. हे बोनस मार्क आहेत. हे 2 टॉपिकचे 11 चे ऍड केलेत ना ते बोनस केलेत. नाहीतर ऑप्टिक्स, ते लॉज ऑफ मोशन, मोशन इन प्लेन अवघड टॉपिक होते ते. त्यातला एक प्रश्न येणार. पण एरर अनालिसिसचा प्रश्न सोपा येतो. बिलकुल सोडायचा नाही आपल्याला. 30 मार्क मिळणारच. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आपण 35 पर्यंत जाणारच आहे आणि मॅथ्समध्ये बाळांनो सोपे टॉपिक तुम्ही जर केले आणि तुम्ही मला जर 20 एवढा जरी स्कोर आणून दिला क्वेश्चन्स म्हणतोय आणि जर 40 मार्क पकडले तर हे जवळजवळ 105 होत आहेत आउट ऑफ 200. मग इथं हा 96 प्लस कडे जातंय पर्सेंटाईल. माझ्यावर विश्वास व्हायचा हो एवढ्या कमी मार्काला एवढं जातंय 96. मग कशी बेस्ट वाटतात ना. पण 96 वर कुठं समाधानी आहे मला 98, 99 पाहिजे. मग तुम्हाला इथं अजून काम करावं लागेल. मग मॅथ्ससाठी मी तुम्हाला सांगतो की आपली एक बॅच आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बघा. मी तुम्हाला एकच मिनिटात दाखवतो बॅच. ओके. आता आपल्याला सह्याद्री ट्युटोरियल्स लॉग इन मी इथं करतोय. तुम्हाला मोबाईलमध्ये प्ले स्टोरवरून ते ऍप डाउनलोड करायचं आहे आणि आपली जी बॅच आहे ओके टार्गेट सीओपी इन 21 डेज त्याच्यात तुम्ही कंटेंटवर जावा आणि मॅथ्सवर जाऊया आपण. ओके मॅथ्स 12 स्टँडर्डचे मॅथ्स 47 व्हिडिओ आहेत. 12 स्टँडर्डचे 47 व्हिडिओ आहेत आणि इथं 36 आहेत. ओके अरे किती आहेत 47 36 80 व्हिडिओ आहेत. 80 व्हिडिओ आहेत बर 80s आहेत. मग मला 80 व्हिडिओ आहेत. माझ्याकडे 20 दिवस वेळ आहे. तर 4 व्हिडिओ नाही होणार तुमच्याकडून. अरे होणार. तेच पीवायक्यूज आहेत. तेच प्रश्न येत आहेत. पुस्तकातले 80% क्वेश्चन येतात. 50 पैकी 40 प्रश्न पुस्तकातले आहेत. पण घेतलेले प्रश्न येत आहेत लक्षात घ्या. मग का सोडताय? मला 20 प्रश्न द्या. ओके 40 मार्क इथे येत आहेत. त्याच्यापेक्षा अजून 5 वाढवा. अजून 10 मार्क वाढवलं की 115 होणार. मग 98 होणार. पण बुक थांबणार नाही. 98चं 99. पण त्यासाठी तुम्हाला रोज 4-5 व्हिडिओ बघा ना. आहे ना वेळ? माझे व्हिडिओज बघायला तुम्हाला वेळ काढावाच लागेल लक्षात घ्या.
सध्या तुम्ही आमच्या इथं सुद्धा ऑफलाईनला सुद्धा मी तुम्हाला सांगतो सेल्फ स्टडीज मुलं करतात दिवसभर. एक मॅथ्सचं बेस्ट लेक्चर होतं. ओके. 3 तासाचं. मग मॅथ्सचं जे माझं टार्गेट आहे तिथं अचीव्ह होतं. त्याच्यानंतर माझं एक फिजिक्सचं लेक्चर होतं. म्हणजे मी पी-वाय-क्यू सेशन घ्यायच्या अगोदर लेक्चर प्रोव्हाईड करतोय, घेतोय आणि मग इथं व्हिडिओ लेक्चर तयार करतोय. म्हणजे माझी प्रॅक्टिस होते. सगळ्यात इम्पोर्टंट काय की तुम्हाला इथं जायचंय. हां, हे करायचंय. ही तयारी ठेवा तुम्ही आणि ही तयारी ठेवलीच पाहिजे लक्षात घ्या. ओके. बरं, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या कोर्सबद्दल काही माहिती हवी असेल, तर तुम्ही आमच्या नंबरवर कॉल करतायच. 2 नंबर आहेत. 80 87 31 80 64. कॉल खूप आले तर सगळ्यांचे कॉल रिसीव्ह होत नाहीयेत. पण जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतोय बाळांनो. म्हणून ही तयारी करा. ओके. फुल लेंथ टेस्ट द्या. अल्टरनेट डे फुल लेंथ टेस्ट तुम्हाला देतो ते प्रोव्हाईड करतो ते द्या. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डेली टॉपिक वाईज फिजिक्सची नवीन टेस्ट प्रोव्हाईड करतोय द्या. एक्झाम गोलवरून फिजिक्स, केमिस्ट्रीचा रँडमली कुठलाही पेपर सॉल्व्ह करून 15 मिनिट सोडवायचं आहे लक्षात घ्या. आणि काही दिवसांनी मग 1.5 तास वेळ घ्यायचा. फिजिक्स, केमिस्ट्री एकत्र करायचं. एक 8-10 टॉपिक झाले ना, पुढच्या 10 दिवसात डेली तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री करायचं आहे आणि एवढं केल्यावर का नाही मिळणार? मग आपलं जे अंतिम पडाव आहे, अंतिम चरण यात आपल्याला बिलकुल खचून न जाता जोमाने अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास वाढवत न्यायचा आहे. माझा अजून झाला नाही. जो होतोय तो मी परफेक्ट करतोय हे ठेवा. आणि लकीली सीईटी सेलचे मनापासून आभार. सेकंड अटेम्प्ट दिलाय. सेकंड अटेम्प्ट फॉर्म भरायला पुन्हा पुन्हा चान्स देतायत. हे चांगलंच आहे. मग आता रिझल्ट चांगला पाहिजे. ऑल द बेस्ट.